सर्व शिक्षक बंधू भगिनींना निपुणमय नमस्कार। चला निपुण विद्यार्थी घडवूया या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन स्तर गाठावा यासाठी आपण विविध अध्ययन अनुभवांची निर्मिती करत असतो। त्या अनुषंगाने आज आपण विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो या स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला पुढील स्तरावर म्हणजेच 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो या अध्ययन स्तरापर्यंत न्यायचे आहे। या अध्ययन स्तरावर विद्यार्थ्याला आणण्यासाठी आपल्याला सहज सोप्या पद्धतीने कशा प्रकारे अध्ययन अनुभव द्यायचे आहेत, त्यासाठी कोणते शैक्षणिक साहित्य वापरायचे आहे हे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। आज आपण खूप मजेदार विषय शिकणार आहोत, अंकांची बेरीज। आपल्याला माहित आहे ना, अंक म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। चला आता बघू हे अंक एकमेकांशी मैत्री करताना काय करतात, म्हणजेच बेरीज। बेरीज म्हणजे काय? जेव्हा आपण दोन गोष्टी एकत्र आणतो तेव्हा आपण बेरीज करतो। उदाहरण, माझ्याकडे एक सफरचंद आहे, मी आणखी एक सफरचंद घेतले, मग किती सफरचंद झाले? 1 + 1 बरोबर 2। जर माझ्याकडे काहीच नाही म्हणजे 0 आणि काहीही मिळालं नाही तर किती होतील? 0 + 0 बरोबर 0। सोपं आहे ना? आता पाहू, 0 + 5 बरोबर किती? तर उत्तर येईल 5, कारण 0 म्हणजे काहीही बदल नाही। मुलांनी हाताची बोटे मोजून आपण काही उदाहरणांचा सराव घेऊ शकतो। 1 + 2 बरोबर 3, 3 + 1 बरोबर 4, 2 + 3 बरोबर 5, 4 + 1 बरोबर 5 आणि 5 + 4 बरोबर 9। मुले मनातल्या मनात संख्या मोजून किंवा बोटे मोजून बेरीज कशी करतात त्याचा छोटासा व्हिडिओ आपण पाहूया। ओके तन्मय, तुझ्याकडे 3 ठोकळे आणि 4 ठोकळे, तर 3 + 4 किती होता रे? 7। व्हेरी गुड। हां, तू सांग, तुझ्याकडे 2 ठोकळे आणि 3 ठोकळे, तर 2 + 3 किती होता रे? 5। व्हेरी गुड। शर्विल, तुझ्याकडे 4 ठोकळे अधिक 4 ठोकळे, 4 + 4 किती होता? 8। व्हेरी गुड। शिक्षक बंधू भगिनींनो, अशाच प्रकारे 0 ते 9 या अंकांची मुले आनंदाने बेरीज करतात आणि या अध्ययन अनुभवामुळे पुढच्या गणितीय स्तरासाठी तयार होतात। आता मुलांना 0 ते 9 अंकांची बेरीज नक्की करायला जमेल। पुढच्या व्हिडिओत आपण 10 पेक्षा मोठ्या संख्यांची बेरीज शिकूया। चला निपुण विद्यार्थी घडवण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।